डबल चेन स्टिच करताना सुरुवातीला नेहमीप्रमाणे डबल गाठ मारून ते सिक्युअर करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपण करणारी चेन स्टिच ही निघणार नाही. आणि आधी शिकल्याप्रमाणे चेन स्टिच ही करायला सुरुवात केली आहे. तुम्ही बघताय नीडलनी थ्रेड बाहेर काढल्यानंतर तो अलीकडच्या स्टिचमधून काढून घेऊन परत नीडल फॅब्रिकमधून खाली टाकून ही स्टिच आपण कंटिन्यू करतो. एकदा चेन स्टिच एंड झाल्यानंतर तिथे डबल गाठ मारून आपण ते सिक्युअर करून घेतोय आणि परत तिथूनच रिव्हर्समध्ये ही स्टिच आपण कंटिन्यू करतो. ह्यालाच डबल स्टिच किंवा रिव्हर्स स्टिच सुद्धा म्हणतात. डबल स्टिचमुळे ती थोडीशी जाड दिसते आणि तुमचं वर्क उठून दिसतं. एका खाली एक दोन सेम चेन स्टिच केल्यामुळे त्याला डबल चेन स्टिच म्हणतात. तुम्ही बघताय याच प्रोसेसने आपल्याला ही स्टिच कंटिन्यू करून एंड करायची आहे. एंड केल्यानंतर त्याला जशी सुरुवातीला डबल गाठ मारून सिक्युअर करतो तसंच एंडला सुद्धा डबल गाठ मारून ते सिक्युअर करून घ्यायचं. तुम्ही या चेन स्टिचची डबल स्टिचची जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुमचा या वर्कवर खूप छान हात बसेल.